हरकत नाही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण सद्गुरु स्तवन पाहतोय आणि हे सद्गुरु स्तवन पाहत असताना आपण बघितलं की हा गुरु रूपानी, हा सच्चिदानंद भावानी आत्मभाव असलेल्या शिष्याला पाहतोय, त्याला सगळ्या आपल्यामध्ये सामावून घेतोय. आणि हे त्या सद्गुरु मधलं चैतन्य जे आहे ते चैतन्य आतून एवढं जागृत होतं की ते अनुभव सांगायला दुसरं समोर कोणीतरी आवश्यक वाटायला लागतं, समोर कोणीतरी असणं गरजेचं वाटायला लागतं. आणि मग सद्गुरु आणि शिष्य रूपाने आपली दोन रूप प्रगट करतो. म्हणजे परब्रह्म सद्गुरु आणि सत्शिष्य अशी दोन रूप प्रगट करतो. म्हणजे इथे ही आत्मशक्ती जी त्याच्यामध्ये आलेली आहे सद्गुरु मध्ये, ती एखाद्या ठराविक वेळेनंतर एवढी ती देहामध्ये गोठवून ठेवता येत नाही, साठवून ठेवता येत नाही, आणि ती उफाळून बाहेर येते. ती जेव्हा उफाळून बाहेर येते तेव्हा समोर येणाऱ्याला ती सामावून घेते. अर्थात समोर येणाऱ्या कोणालाही सामावून घेते असं नव्हे, तर समोर येणाऱ्याला त्यावेळेला तो सत्शिष्यच त्याचा समोर असतो, त्याला ती सामावून घेते. म्हणजे तो सद्गुरु त्या शिष्याला मिठी मारून आपलंसच करून घेतो. ही जी आहे ही सद्गुरु कृपा आहे. आणि मग हा सद्गुरु कृपेचा लोट उठला असंही म्हणजे वर्णन अनेक संत करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी तसं केलेलं आहे वर्णन. पण इथे ते असं म्हणतात की जयाचेनी कृपा तुषारे. आता ही सगळी जी आत्मशक्ती आहे ती बाहेर पडते, आणि बाहेर पडताना हा प्रचंड धबधबा त्याचा निर्माण झालेला आहे, प्रपात निर्माण झालेला आहे, आणि तो सगळा वाहून बाहेर पडतोय. हे जेव्हा होतं तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे 14व्या ओळीमध्ये, जयाचेनी कृपा तुषारे, जयाचेनी कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे, परिणमे अपारे बोधामृत. हे जे आहे याच्यामध्ये कृपा तुषार असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे सद्गुरूंच्या बाबतीत आपण बघितलं लोटच्या लोट निघालेला आहे, आणि इथे मात्र म्हटलंय कृपा तुषारे, बरोबर वेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगितलेलं आहे. आता हा प्रचंड धबधबा त्याच्यामध्ये आत्मशक्तीचा निर्माण झालाय, आणि त्या ह्याच्यामध्ये जे जे येतील त्यांना तो सामावून घ्यायला तयार झालेला आहे. असं म्हटल्यानंतर आपण हे कृपा तुषारे का म्हटलेलं आहे, तर जेव्हा धबधब्याच्या ठिकाणी आपण जातो, एखादा ट्रिपला वगैरे जातो, आपल्याला माहितीये, तर त्या ह्या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी, अगदी त्याच्या जवळ जाण्यापूर्वी आपल्या अंगावर त्याचे तुषार उडतात, बारीक बारीक कण ओढतात, आणि ते कण सुद्धा आपल्याला तृप्ती देऊन जातात. इतकं छान वाटतंय ना, असं आपण पटकन मनातनं म्हणतो. कारण ते भिजवत तर नाहीत, पण तरी सुद्धा आपल्याला प्रसन्न करून टाकतात, असे हे तुषार असतात. त्यामुळे सद्गुरूंच्या त्या सहवासात आल्यानंतर हे जे कृपा तुषार आहेत ते अंगावर पडायला लागतात. म्हणजे सद्गुरूंच्या कृपा दृष्टीचे तुषार अंगावर पडायला लागतात. आपल्याला आनंद वाटायला लागतो, पण त्या धबधब्यात जाऊन नहाण करणं खूप अवघड असतं. कारण तो आपल्याला घेण्या इतकी आपल्यामध्ये शक्ती असावी लागते, ती सत्शिष्यामध्ये असते, तो तिथपर्यंत जातो. म्हणून सर्वांवरच परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येत नाही, पण हे कृपा तुषार आपल्याला कुठे कुठेतरी दृष्टीस पडतात, अनुभवास येतात.
आणि हे ज्या वेळेला अनुभवास येतात त्यातनं जो आपल्याला आनंद मिळतो, हे कृपा तुषार जे आहेत ते कसे आहेत? परतले अविद्येचे मोहिरे. अविद्येचे मोहिरे म्हणजे काय? तर अहंभाव. कारण कुठेतरी हा अहंभाव म्हणजे अहंकार म्हणत नाही आता, कारण इथपर्यंत आपण आलेलो आहोत की आता आपल्याला अहंता, अहंकार, दर्प वगैरे, अहंकार दर्प तर सोडूनच द्या, या गोष्टी दूरच झाल्या. अहंता सुद्धा नाहीये, पण अहमची सूक्ष्म जाणीव आहे, जी परमात्म तत्वापर्यंत जाण्याकरता आवश्यक आहे. कारण मला तिथपर्यंत जायचं, ही भावना तिथपर्यंत असावी लागते. जेव्हा सद्गुरु मिठी मारतो, आपल्यामध्ये सामावून घेतो, त्या धबधब्यामध्ये आपल्याला नाहून काढतो, तेव्हा तो अहमही गळून जातो. पण ही जी अहमची म्हणजे अहमची भावना म्हणजे फक्त अहमची सूक्ष्म जाणीव या दृष्टिकोनातनं, तर ती जी अहमची भावना मानवाला असते तोपर्यंत हे सगळं दिसतं, भासतं, वाटतं, असं आपण जे म्हणतो ना, ते अविद्येचं असतं. कुविद्या, सद्विद्या, अविद्या असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे हे मायेचीच रूप आहे. पण हे मायेचं, अविद्येचं जे पांघरुण आहे ते आपल्याला दाखवतं, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला दिसतं, जाणवतं, भासतं, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होत असतात. पण जे दिसतं, भासतं, जाणवतं ते सत्य नसतं ना. त्या सगळ्याला अविद्येचं मोहिरे असं म्हणतात. अविद्येचे मोहिरे. हे सगळे जे मोहिरे आहेत ते बोधामृतामुळे पूर्णपणे नाहीसे होतात. म्हणजे सद्गुरूंच्या कृपा प्रसादामुळे आपण जर बघितलं तर अविद्या, अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊन जातं. त्याला आत्मतत्वाचं बोधामृत मिळतं आणि ही अविद्या लेश मात्र सुद्धा उरत नाही. अविद्या असायला त्रिपुटी लागते, द्वैत लागतं, आणि अहमची भावना जोपर्यंत आहे, अहंता, अहंकार, दर्प सोडून द्या, अहमची भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत द्वैत आहे. म्हणून तुरिया अवस्था ही द्वैतात सांगितलेली आहे. तर हे जे आहे, ही त्रिपुटी जी आहे, अर्थात द्वैत असलं की त्रिपुटी आहे. मी त्याला पाहते, त्रिपुटी आली. म्हणजे जिथे जिथे द्वैत आहे तिथे तिथे त्रिपुटी आहे. पण हे द्वैतच नष्ट होऊन जातं, ही अविद्याच नष्ट होऊन जाते आणि सर्वत्र बोधामृत झाल्यामुळे एकतत्व दिसायला सुरुवात होते. हे एकतत्व दिसायला सुरुवात होणं म्हणजे तत्वबोध होणं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशी धारणा जी आहे ती सद्गुरु आपल्याला त्यावेळेला देतात. आणि हे सगळं करताना जसं परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं, हे आपलं नेहमीचं उदाहरण आहे. त्याचं काही वर्णन करून सांगण्याची गरज नाहीये. तर हे जसं लोखंडाचं सोनं होतं तसं अविद्या निघून जाते आणि सद्विद्या तिथे निर्माण होते. आणि सद्विद्या निर्माण होते त्यावेळेला हळूहळू सद्गुरु कृपा वाढत जाते. तुषारातून कृपा तुषारे, तिथून पुढे जो प्रवास आहे तो सुरू होतो. आणि मग आपल्यामध्ये एक अशी शक्ती निर्माण होते, केवळ पाहणं म्हणजे दिसतं, भासतं, ह्या सगळ्या क्रिया गेलेल्या आहेत आणि आता फक्त पाहायचंय, जे दिसतंय ते पाहायचंय. हे जे पाहणं आहे ना, ते साक्षी रूपाने पाहणं आहे. आणि ह्यामध्ये दैनंदिन कार्य तो काही करत नाही का? तर तो शिष्य, सत्शिष्य, साधू, संत, सिद्ध आपली दैनंदिन कर्म सर्व करतच असतात. पण सर्व दैनंदिन कर्म करत असताना फक्त पाहणे ही क्रिया त्यांची चालू असते. हे शरीराचे व्यवहार आहेत त्यांचे, ते बघून घेतील आणि मी फक्त त्याला पाहतो. हे जे साक्षी वृत्तींनी सर्वत्र जे घडतंय चराचरामध्ये ते पाहण्याची क्रिया केली जाते. आणि ही पाहण्याची क्रिया जी आहे ती वारंवार व्हायला लागली की ती अनुसंधानामध्ये प्रवर्तित होते. आता ही सहज साधना आहे. म्हणजे यामध्ये आपलं दैनंदिन कार्य व्यवस्थित चालू राहतं, नेहमीप्रमाणे चालू राहतं, पण त्याच्यात मन अडकत नाही. मन मात्र त्या परमेश्वरामध्ये असतं, साक्षी रूपाने या सगळ्या गोष्टी पाहत असतो, जे घडत असतं ते. आणि हे घडत असताना आधी कसं होतं की आधी बाहेर काही कुठली घटना घडली की त्याचा आपल्या अंतर्वृत्तीवरती परिणाम होतो. एखादा ऍक्सिडेंट पाहिला की आतमध्ये अगदी कसं तरी व्हायला लागलं मला ते बघून, हे अंतर्वृत्तीमध्ये पण परिणाम होतो.
इथे बाह्यवृत्ती आणि अंतर्वृत्ती अशा जर दोन आपण वेगवेगळ्या वृत्ती बघितल्या तर बाह्यवृत्तीचा अंतर्वृत्तीवरती परिणाम होईनासा होतो. कारण म्हणजे त्याला काहीच वाटत नाही का असं नाहीये. शरीर धारणेप्रमाणे तो आपला तेवढ्यापुरता व्यक्त करतो, पण लगेच आपल्या ठिकाणावर येतो, आपल्या स्वस्थानावर येतो आणि पुन्हा अनुसंधानात राहतो. ही क्रिया ज्या वेळेला वारंवार व्हायला लागते, टिळकांचं उदाहरण आहे आपल्याला, म्हणजे त्यांचा स्वतःचा मुलगा आता गेला असं वगैरे कळवलं जातं, त्यावेळेला ते म्हणतात हो एवढा अग्रलेख पूर्ण करतो आणि येतो. एखादा असतं तर तो लगेच हे होऊन गेला असता की अरे नाही हे राहू दे, हे काही महत्वाचं नाही, मला आधी जाऊ दे. ते म्हणले ठीक आहे, येणारा जातोच, त्याप्रमाणे म्हणजे अशा वेळेला त्यांना काहीच वाटलं नाही का असं नसतं. ते तेवढ्या पुरतं प्रत्येक गोष्ट, आनंद असो दुःख असो, भोगून ती तिथेच थांबवून ठेवणं हे सहज साधन आहे. त्यामुळे सहज अवस्था आहे. इथे साक्षी रूपाने प्रत्येक गोष्ट बघितली जाते आणि ज्या वेळेला वारंवार हे साक्षी रूपाने बघितलं जातं तेव्हा ती व्यक्ती त्या अनुसंधानात कायम रमते. मग बाह्य गोष्टींचं त्याच्या अंतर्वृत्तीवरती तेवढासा परिणाम होत नाही, प्रतिक्रिया उमटत नाही. आणि ही प्रतिक्रिया ज्या वेळेला उमटत नाही त्यावेळेला ती सहज अवस्था असते, सहज समाधीकडे जाण्याची अवस्था असते. ज्या सहज समाधीचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरंच छान वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण आपला तो आता सहज समाधी विषय नाहीये, आपण फक्त इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ही प्राप्त होते आणि तो माणूस पूर्णपणे शांत होऊन जातो. म्हणजे त्याचा जो हे आहे, अविद्येचे मोहरे निघून गेल्यानंतर होणारी जी अवस्था आहे ती अशी अवस्था आहे. आता हे सद्विद्या येते असं आपण म्हणतो, ती पण मायाच आहे, पण मग त्याच्यातनं पुढे जातो. अशा प्रकारे हा सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो की यशोदेच्या पोटी मुलगी झाली म्हणजे माया आली आणि देवकीच्या पोटी मुलगा झाला म्हणजे परब्रह्म आलं. म्हणजे देवकीला मुलगा झाला ते परब्रह्म स्वरूप होतं. यशोदेला जे झालं ते माया होती. एक माया एक परब्रह्म होतं. वसुदेवानी काय केलं, वसुदेवानी त्यावेळेला फिरविली कन्या आणि चक्रपाणी असं वर्णन केलेलं आहे भागवतात वगैरे. फिरविली कन्या आणि चक्रपाणी म्हणजे ह्या दोघांची अदलाबदल केली. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परब्रह्माला गोकुळात नेऊन ठेवलं आणि मायेला मथुरेत आणून ठेवलं असं हरिसुरींनी पण वर्णन केलेलं आहे. आता यशोदेला झोप लागली होती, गोकुळामध्ये झोप लागली होती आणि त्यावेळेला तिचं काहीच कोणाला समजलं नाही. तो वसुदेव आला काय, येऊन तिथे ते मुलीला उचललं काय, परब्रह्माला ठेवलं काय. म्हणजे ही जी माया आहे त्या मायेनी त्या यशोदेच्या मुलीनी कन्येनी सर्वांवरती अविद्येचं भ्रमरूप पांघरून घातलेलं होतं. त्यामुळे कोणालाही काहीही कळलं नाही. त्याचं कारण हे आहे कारण तिथं माया होती आणि त्या मायेनी सगळ्यांवरती आवरण घातलेलं होतं. त्यामुळे सगळे मस्त पाऊस पडतोय गाढ झोपलेले होते. आपल्याला सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप छान गाढ झोप लागते. तशा पद्धतीने सगळे निवांत झोपलेले होते. तो येऊन तिथे मूल बदलून जातो तरी कोणाला समजत नाही. ही मायेचा प्रभाव आहे. पण ज्या वेळेला ते परब्रह्म तिथे ठेवलं आणि मायेला घेऊन तो परतला त्यावेळेला तिथे सगळ्यांना जागृती आली. सर्व गोपिका उठून बसल्या आणि सगळ्यांना सांगायला लागल्या अगं यशोदेला मुलगा झाला, अगं यशोदेला मुलगा झाला. म्हणजे आधी मुलगी होती ती बदलली काही कळलं नाही. ही अविद्या माया, अविद्येचे मोहिरे परतले. आणि आता इकडे काय झालं, ही अविद्या इथे आली, अविद्या इथे आली आणि तिनेही सगळ्यांना पांघरून घातलं. ते कसं घातलं तर हे सगळं बाहेर पडलेलं होतं आणि ते परब्रह्म जेव्हा तिकडे जागृत झालं तेव्हा तिकडे जागृती आली आणि इकडे मात्र सगळेजण झोपलेले होते. कोणालाही अदलाबदल इकडे सुद्धा कळली नाही. कारण त्या परब्रह्माला तिथनं उचललेलंच होतं. माया अजून यायची होती आणि ती शून्यावस्था तिथे होती. कुठे? मथुरेमध्ये. परब्रह्माला उचलल्याबरोबर तिथे जागृती नाहीच.
सुषुप्तीतलं सगळं निर्माण झालं, सगळं स्वप्नवत होते आणि तिथे काहीही झालं नाही, शून्यवत होतं. पण जेव्हा तिथे माया आणली त्यावेळेला तिने या सगळ्यांवरती पांघरून घातलं होतं आणि मग सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणे सगळ्यांना कळलं की देवकीला कन्याच झाली, 8वा मुलगा कुठे गेला. मग ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणण्याचा उद्देश असा आहे की माया गेली, ब्रह्म आलं, हे जागृती झाली, ज्ञान मिळालं, अविद्येचं पांघरून दूर केलं गेलं, ही गुरुकृपा असते. ते जे आहे ते अविद्येचे मोहिरे जे आहे ते नष्ट होऊन आता आपल्याला ज्ञानप्राप्तीपर्यंत जायची तयारी झाली. हे सद्गुरू आणि सत्शिष्य कृपा तुषारामधनं तो पुढे जातोय आणि त्याला ज्ञान होणार आहे. मग पुढे त्यांनी 15व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, वेद्या देता मिठी वेदकूही सुये पोटी तरी नव्हेची उशिटी दिठी जयाची. वेद्या देता मिठी म्हणजे इथे वेद्य, वेद्य म्हणजे ज्याला जाणायचंय ते, आणि वेदकू म्हणजे सत्शिष्य, जाणणारा. हा जाणणारा जो आहे तो सत्शिष्य आहे. आता प्रत्येक वेळेस सत्शिष्य म्हणायला पाहिजे असं नाही, कारण इथपर्यंत पोहोचणारा सत्शिष्य आहे. आणि सत्शिष्य कसा असावा, आणि आपण सत्शिष्य आहोत का अजून नाही, मग आपल्याला अजून आत्मज्ञान होण्याची आपली तेवढी तयारी झालेली नाही. हे सगळं नुसतं शब्द पांडित्य आहे, याला काही अर्थ नाहीये खरं म्हणजे. पण तरी सुद्धा तेवढं का होईना, जेवढं आपल्याला समजलंय तेवढं दुसऱ्याला सांगावं आणि हे वाढवावं, एवढाच त्यातला हेतू असतो. पण इथे अनुभूती असतेच असं म्हणता येत नाही. पण असो तरी वेदकू म्हणजे जाणणारा, हा जाणणारा सत्शिष्य असतो. आणि वेद्य म्हणजे ज्याला जाणायचंय तो. तो वेद्य कोण आहे, तर ते परब्रह्म पद म्हणा किंवा सद्गुरू म्हणा, कारण परब्रह्म आणि सद्गुरू वेगवेगळे नाहीत. आता सद्गुरूंनी सत्शिष्याला मिठी मारली म्हणजे ते एकरूपच होतात. शिष्य शिष्य राहतच नाही. त्याला सद्गुरू आपल्या पोटातच घेतो. मी अगदी तुझे सगळे अपराध पोटात घेतलेत, म्हणजे काय खरंच पोटात टाकतो का, माफ केलं असं आपण म्हणतो ना. तसं इथे त्यांनी म्हटलेलं आहे की सुये पोटी, पोटातच घालतो आपल्या डायरेक्ट, म्हणजे तोंडातून जेवलाय वगैरे असं काही नाही, डायरेक्ट पोटात घेतो म्हणजे सामावून घेतो, आपल्यामध्ये सामावून घेतो. अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी, आपण करायचे आणि त्याच्या पोटात घालायचे, असं याला काही अर्थ नाहीये. पण तरी सुद्धा ते आपण म्हणतच असतो ना. ती म्हणण्याची पद्धत आहे की जेणेकरून आपण त्याच्यापासून परावृत्त व्हावं, हा त्यातला उद्देश आहे. कारण त्यावेळेला असा त्याचा अर्थ नाहीये की मी अपराध करत राहीन आणि तू ते पोटात घाल, तर त्याला काही अर्थ नाही. पण ते तसं माझ्यातनं घडूच नये ही वृत्ती आहे. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या शिष्याला मिठी मारून तो त्याला पोटातच सामावून घेतो आणि त्याचा शिष्यपणा नाहीसा होऊन जातो. म्हणून आता याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला, म्हणून सद्गुरूचं तोंड काही उष्ट होत नाही, असा त्याचा तो खरा अर्थ आहे. आता सद्गुरू आपल्या कृपा कटाक्षाने, दयार्द्र दृष्टीने, हे आपण बघितलेलं आहे याच्या आधी, त्याच्याकडे बघून त्याचं शिष्यपण, शिष्यत्व नष्ट करून टाकतो आणि आपल्यातच त्याला सामावून घेतो, म्हणजेच आपल्यासारखंच त्याला सद्गुरूपदी नेतो. ही सगळी प्रक्रिया याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता त्याच्याकडे बघून त्याचा शिष्यपणा नष्ट करतो, म्हणजे त्याला त्या स्थानावर नेतो. मग त्याची दृष्टी उष्टी होते का, दिठी म्हणजे दृष्टी, ही दृष्टी उष्टी होते का, तरी नव्हेची उष्टी दृष्टी जयाची, दिठी जयाची, दृष्टी जयाची म्हणजे दिठी. आता एखादा गरीब ब्राह्मण आहे, आपण नेहमी ऐकतो कथेमध्ये त्याप्रमाणे, एक गरीब ब्राह्मण होता, त्याला एक मुलगी होती आणि त्या मुलीचं श्रीमंताशी लग्न झालं. आता ती श्रीमंत माणसाशी जेव्हा लग्न करते त्यावेळेला ती आपोआपच श्रीमंत होते, तिला काही करावं लागत नाही. तसं सद्गुरूंनी कृपादृष्टीने सत्शिष्याकडे पाहिलं की तो आपोआपच सद्गुरू आणि सत्शिष्य एकरूपच होऊन जातात. आणि हे एकरूपच होऊन जातात म्हणजे तो सत्शिष्य आपोआपच सद्गुरू पदाला पोचतो.
त्याला काही वेगळं करावं लागत नाही, ह्यालाही वेगळं करावं लागत नाही. म्हणून तरी नव्हेची उष्टी दिठी जयाची, ती काही हे होत नाही. आपण खातो तेव्हा तोंड उष्ट होतं, पण आपण जर समजा स्वप्नात खाल्लं तर असा एक आपण हे बघूया की मी स्वप्नामध्ये अगदी भोजन जेवले, मला जाग आले, नाही मी जरा चूळ भरून येते कारण मी स्वप्नात जेवले ना, असं काही करावं लागत नाही. कारण त्यांनी काही आपलं तोंड उष्ट झालेलं नसतं. तशा पद्धतीने हे आहे. कारण गुरु आणि शिष्य ह्या दोन कल्पना निर्माण केलेल्या आहेत, त्यांनीच त्याला पाहिलेलं आहे, ती त्याचीच परब्रह्माची दोन रूप आहे, हे पुन्हा इथे अद्वय त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तीच एक होतात म्हणजेच तिथे अद्वैताची प्रतिष्ठापना होते आणि सत्शिष्य सद्गुरु होऊन जातो. ही अशा पद्धतीने त्यांनी वेगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की अद्वैतो मन, अद्वैती तो मन रमेना म्हणून गुरु शिष्यपण दाखवणी, म्हणजे दोन गोष्टी तयार केल्या. घेतले दर्शन आपुले आपण, दृश्य द्रष्टेपण स्वीकारुनी. तोच दृश्य झाला आणि तोच द्रष्टा झाला. मग स्वप्नात कोणी काही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, जेवलं म्हणून तोंड उष्ट होत नाही, मी स्वप्नात खाल्लं असं होत नाही. तर त्याप्रमाणे इथे सुद्धा सद्गुरूंची दृष्टी दिठी उष्टी होत नाही, हे त्यांनी सांगितलेले आहे. आता पहावे आपणासी आपण, असं आपण म्हणतो, या नाव ज्ञान पुढचं. हे आपणच आपल्याला पाहायचं असलं तर मग आपली दृष्टी काही उष्टी होण्याचं कारणच नाही. पण हे आपणच आपल्याला पाहणं, हे आपणच आपल्याशी एकरूप होणं, म्हणजे खोट्या मीनी खऱ्या मीशी एकरूप होणं आहे. हे जसं आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण इथे हे अनेक नामरूपात्मक जग जे आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं. वेदकूही सुये पोटी, हा जो जाणणारा आहे तो वेगळा राहतच नाही. त्रिपुटी नष्ट होते, द्वैत नष्ट होतं आणि सद्गुरु कृपा झाल्यानंतर हे सर्व शांत होऊन जातं, दोघं एकरूपच होतात. हे सगळं त्यांनी इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण सद्गुरूचं वर्णन करताना ते वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतात. पुढच्या ह्याच्यात ते असं म्हणतात, जयाचेनी सावाये, सावाये म्हणजे सहाय्याने आहे इथे लिहिलेलं. जयाचेनी सावाये जीवू ब्रह्म उपरला आहे, ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. तर इथे हे सद्गुरु कृपा जी आहे त्याचं वर्णन ज्ञानदेव करतायत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने करतायत. कधी त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करतात, कधी त्यांच्या अवतार लीलांचं वर्णन करतात, कधी त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतात. पण इथे वेगळ्या पद्धतीने आणखीन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सावाये, सावाये म्हणजे सहाय्याने, सद्गुरूंच्या सहाय्याने काय होतं तर जीवो ब्रह्म उपरल आहे. आता ह्याच्यामध्ये जीव जो आहे तो ब्रह्माच्या उपर म्हणजे वरती जातो, श्रेष्ठ होतो. आता परब्रह्मापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. परब्रह्माच्या वर असणं तर शक्यच नाही, कारण ब्रह्म सदा सर्वदा संचले कोंदाटले अशा पद्धतीने रीता ठावया राघवे वीण नाही, असं जे सगळं आहे. तर सद्गुरूंचं वर्णन करताना, स्तुती करताना ज्ञानदेव भावना वश झालेले आहेत. अगदी भावना त्यांच्या उचंबळून आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच त्यांच्या सद्गुरु स्तवनामध्ये येतात, हे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पण पाहायला मिळतं. तर ही स्तुती करताना थोडीशी त्यांनी आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर बढा चढा के स्तुती केलेली आहे. सासू आपल्या जावयाचं कौतुक करताना असं करते, तशा पद्धतीने यांनी ती थोडी बढाचढाकी केलेली आहे असं आपण म्हणूया. कारण परब्रह्म जर चराचरामध्ये भरलेलं आहे तर त्याच्यावरती कसं, हा आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे. किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही असूच शकत नाही, हेही आपल्याला प्रश्न पडणं शक्य आहे. पण इथे त्याही मागे अर्थ आहे. बढाचढाके आपल्यासाठी वरवर पाहायला ठीक आहे, पण इथे आत्मा हा शब्द जो आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो की नाही.
कधी तो आत्मतत्व म्हणून वापरतो, कधी परब्रह्म म्हणून वापरतो, कधी जीवात्मा म्हणून वापरतो, कधी शिवात्मा म्हणून वापरतो. म्हणजे त्या संदर्भाने तो कसा आलेला आहे हे बघितलं जातं. आता हे सगळं बघत असताना त्यांनी हा शब्द काय अर्थाने जीवू ब्रह्म उपरल आहे असं का म्हटलेलं आहे, तर इथे त्यांनी घेताना ब्रह्म हा शब्द सुद्धा ईश्वर या दृष्टिकोनातनं घेतलेला आहे, शक्ती सहित शिव. आणि वरचा जो आहे तो परम मंगल शिव म्हणजे परब्रह्म आहे. जो मायेवरती ईशन करतो तो ईश्वर आहे. तो ईश्वर म्हणजे शक्ती सहित असलेला ईश्वर आहे. हा ब्रह्म अनिर्वाच्य आहे, अनिर्वचनीय आहे. आणि त्या परब्रह्मामध्ये असं आपण काही काही वेगवेगळ्या कथा परब्रह्माच्या बाबतीत सुद्धा सांगितल्या जातात, की त्या परब्रह्माला जेव्हा स्पंदन झालं तेव्हा त्याच्यामधनं घर्मबिंदू बाहेर पडले. आपण म्हणतो स्पंदन झालं त्यातनं मूळ माया आली वगैरे, हे पण वर्णन आहेच आहे. पण ज्या ऋषींना जसं दिसलं असेल त्याप्रमाणे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे काही जणांनी असं वर्णन केलेलं आहे की ते घर्मबिंदू सगळे बाहेर पडलेले, आणि ते घर्मबिंदू जेव्हा म्हणजे घाम आला त्याला, ते सगळी उष्णता निर्माण झाली आणि त्यातनं घाम बाहेर आला, तर त्याच्यामध्ये ते जे प्रतिबिंब पडत गेलं ते वेगवेगळं प्रतिबिंब पडत गेलं. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडलं त्याला जीव असं म्हणतात, आणि मायेत जेव्हा त्याचं प्रतिबिंब पडलं तेव्हा तो ईश्वर होतो. मायाधिष्ठित ईश्वर म्हणजे शक्ती सहित शिव. आता जीव जो आहे तो मायेत राहतो, मायेचं त्याच्यावर अधिपत्य असतं, पण माया ईश्वराच्या ताब्यात असते. जीव जेव्हा ब्रह्म होतो त्यावेळेला तो ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होतो. जयाचे निसावाये म्हणजे त्या सद्गुरूंच्या सहाय्याने जीव ब्रह्म उपरला आहे असं जे म्हटलेलं आहे ते त्यांना शक्ती सहित शिव याच्यापेक्षाही तो मोठा होतो आणि परममंगल शिवापर्यंत जाऊन पोचतो, परब्रह्मापर्यंत होतो. तिथे तत्वबोध झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. आणि इथे आपल्याला माहिती आहे शंकराचार्यांचं मत जे आहे ते जीवो ब्रह्मैव नापरहा. तो जीव परब्रह्मच होऊन जातो, कारण तो त्याचाच अंश आहे, तो त्याच्यातच मिसळून जातो. फक्त सांगण्याची पद्धत वेगळी. त्याप्रमाणे यांनी सांगितलंय की तो जो आहे तो त्याच्याही पेक्षा वरचढ होऊन जातो. अशा पद्धतीने यांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ते करताना म्हणतात ब्रह्मतृणातळी जाये उदासे जेणे. पण हा सद्गुरु उपदेश ज्याला पोहोचत नाही, मिळत नाही, त्या कृपा तुषारापर्यंत तो जातो आणि म्हणतो नको बाबा फारच तुषारांगाला उडायला लागलेत, आता मी बाहेर जातो, म्हणून तो निघून जातो. त्याला धबधब्याचं दर्शन कसं होणार आणि त्या धबधब्यात तो न्हाऊन कसा निघणार. काठावर बसून आतमध्ये नुसते पाय सोडून म्हणायला लागला की मी आम्हाला अगदी छान आनंद मिळतो, तर तो खरा आनंद नसतो. हे उदाहरणही माऊलींनी दिलेलं आहे. त्यामुळे काठावर बसणाऱ्याचं ज्ञान तेवढं नसतं. मग त्याला मात्र ब्रह्म तृणावळी जाय जे म्हटलेलं आहे त्याला बोध होत नाही. सद्गुरूंच्या कृपा तुषाराला भिवूनच जो बाहेर पडतो त्याची तेवढी परिपूर्ण साधना झालेली नसते, त्यामुळे तो बाहेरच थांबतो, त्याला ती कृपा होत नाही. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे सांगताना 17व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, उपास्तीवरी राबतिया उपाय फळी येती मोडुनिया वरिवंडिले जयाचिया अनुज्ञा का. आता इथे उपास्तीवरी राबतिया, उपास्तीवरी राबतिया हे आपण थोडं मागे पाहिलं होतं की उपाय उपाय वन वसंतू वगैरे असं पाहिलं होतं आपण. उपाय म्हणजे काय, नाथ संप्रदायामध्ये मागे त्यावेळेला मी उल्लेख केला होता की वेगवेगळ्या ज्या उपासना आहेत त्याला उपाय असं म्हणतात. ह्या ज्या सगळ्या निरनिराळ्या उपासना आहेत त्या उपासनेचं फळ म्हणजे आत्मबोध होतो. बरं, हे उपाय वन जे आहे ते एकच झाड नाहीये ना, त्याच्यामध्ये अनेक झाड आहेत असं आपण बघितलं होतं. म्हणजे उपासना करण्याच्या पद्धती अनेक आहेत म्हणून त्याला वन म्हटलेलं आहे. आता ह्या उपासनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या वनामध्ये राब राब राबणारे साधक आहेत.
म्हणजे अहोरात्र चिंतन करणारे आहेत. आणि कुठेतरी आपण सद्गुरु तत्व जाणायला सक्षम झालं पाहिजे, ही प्रेरणा त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे ते त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडत नाही, तर त्याच्यामध्ये आणखीन गुंतून जातात. आणि असे सातत्याने गुंतत असल्यामुळे सक्षम झालेले, आपल्याला सक्षम करण्यामध्ये ते राबलेले असतात, राबत असतात. म्हणून ते राबणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे राबणं कसं आहे, तर ते म्हणतील तसं की ते आज्ञा पालन करणं, हाही एक भाग त्याच्यामध्ये झाला. हे थोडं वास आता ह्याच्यामध्ये हे राबणारे साधक आहेत, अहोरात्र चिंतन करणारे आहेत, आणि त्यांच्या त्या उपासनेला फळ येईल, ती सद्गुरु कृपा होईल असं त्यांना वाटत राहतं. आणि ह्याच्यामध्ये ते आज्ञा पालन करत असतात, ते उपासना वेगवेगळ्या करत असतात, आत्मबोधाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. पण तो क्षण येणं महत्वाचं असतं, ती सद्गुरु कृपेचा क्षण असतो असं म्हटलं जातं. म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असं दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. हे राबणं आहे. त्याच्यासाठी उपास्तीवरी राबतिया, हे राबणं कसं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये राबणं, काम करणं, या दोन गोष्टीमध्ये फरक आहे बरं का. एखाद्या गोष्टीमध्ये काम करणं आणि एखाद्या गोष्टीमध्ये राबणं, याच्यात फरक आहे. कसं आहे की मुलीच्या लग्नाकरता, लग्न ठरलं मुलीचं, आता मुलीच्या लग्नाकरता राबतोय आपण. सर्व कार्य नीट व्हायला पाहिजे, व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, जेवणखाण व्यवस्थित व्हायला पाहिजे, मान अपमान काय जे असतात ते सगळे व्हायला पाहिजेत, मानापमान तर मानपान व्हायला पाहिजे, हे आपण काळजी घेतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं राबणं आहे. एकदा त्यामध्ये वेळेचं भान राहत नाही, काही राहत नाही. पण आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, ते काम करतो, त्याला मर्यादा आहे. पण राबण्यामध्ये कर्तव्य आहे, पण कर्तव्याबरोबर प्रेम आहे. आणि त्या प्रेमामध्ये आपल्याला कष्ट जाणवत नाही. मुलीच्या लग्नाचं उदाहरण मी तेवढ्या करता दिलं की ते कितीही आपण कष्ट केले तरी आपल्याला त्याचं दमल्यासारखं वाटत नाही. एकदा झालं बाबा सगळं असं म्हणून हुश्य करतो आपण. पण हे जे आहे तो फरक ह्याच्यामध्ये आहे की ह्या कर्तव्यामध्ये प्रेम आहे. ऑफिसचं काम हेही कर्तव्यच आहे, तेही निष्ठेने करायलाच पाहिजे, पण ते त्याला मर्यादा आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या राबण्यात वेळ काळेचं म्हणजे कुठलंच बंधन नाही, आणि त्याच्यामध्ये प्रेम आहे. हा फरक आहे. आता ह्या उपासनेमध्ये रात्रंदिवस श्रम, तळमळ, श्रद्धा, समर्पण सगळं आहे. हे सगळे उपास्तीवरी राबतिया याचं वर्णन आहे. पण त्याचं श्रम वाटत नाही, कारण हे आत्मबोध मिळण्याची इच्छा असते, त्यासाठी हे केलं जातं. आणि मग हे सगळं करत असताना आपल्याला लक्षात येतं की जेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे सगळे प्रयत्न चालू असतात, तेव्हा ते सगळे फळास येतात. सद्गुरू असं कधीच सांगत नाहीत की मी मार्गदर्शन केल्याशिवाय तुला आत्मज्ञान होणार नाही. खरं म्हणजे ते आपण कधीच म्हणत नाहीत, ईश्वर प्राप्ती होणार नाही असं म्हणत नाहीत. कारण सद्गुरू ही एक अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये जो कोणी जाईल त्याला ईश्वर दर्शन होईल. म्हणजे सत्शिष्य परिपूर्ण अवस्थेला येतो तेव्हा तो सद्गुरू होतो. त्या सद्गुरू अवस्थेमध्ये तो प्रवेश करतो, त्यावेळेला तत्क्षणी त्याला ईश्वर दर्शन होतं. म्हणजेच परब्रह्म आणि सद्गुरू वेगळे नाहीत हे जाणवतं. आता ह्या वेळेला उपासना सद्गुरू सांगतो काय काय करायला पाहिजेत, साधना काय काय करायला पाहिजेत. देहामध्ये त्यावेळेला त्या सगळ्या शक्ती साधना करत असताना त्या शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला तयार होतात. कारण सद्गुरु कृपा जी आहे ती सहन करण्याचं सामर्थ्य पण असावं लागतं. ते सामर्थ्य ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला एखादी उपासना सांगतात करायला, साधना करायला सांगतात, त्याप्रमाणे आपण ती साधना उपासना केली की त्या शक्ती आपल्या देहामध्ये शिरतात.
आणि त्या शक्ती देहात शिरतात, योग्य ठिकाणी जाऊन स्थानापन्न होतात. त्या शक्ती आपल्याला सामर्थ्य सुद्धा देतात, पण तरीही आपली त्रिपुटी जात नाही. ती केव्हा जाते? जयाचे नि अपांग पाते याच्या आधी आपल्याला येऊन गेलेले आहे. सद्गुरु कृपा ज्या वेळेला होते, ती दृष्टी ज्या वेळेला पडते, ते अर्धोन्मीलित दृष्टीने ते आपल्याकडे पाहतात, तेव्हा ते आपल्याला त्याची परिपूर्ण अशी प्राप्ती होते, आत्मबोध होतो. पण तत्पूर्वी या साधना कशा करायच्या हे सांगून सद्गुरूच आपल्यामध्ये ती सगळी शक्ती आणून ठेवत असतो साधनेच्या मार्गाने, कारण ते सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असावी लागते म्हणून. आणि हे सगळं जे आहे ते ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्यांचा महिमा सांगताना आपल्यावरती ते बिंबवत आहेत, की हे नुसतीच आपण सद्गुरु कृपा झाली, मला आपलं आपलं प्राप्त झालं असं आपण जे म्हणतो, इतकं ते सोपं नाही. हे त्यांना त्यातनं सांगायचंय, कारण तो अमृताचा अनुभव नाही. हे आपले छोटे मोठे अनुभव आहेत, ते फक्त दर्शन आहे त्यांचं, किंवा बऱ्याच जणांना येतही असतील तसे अनुभव, ते दर्शन आहे. किंवा दर्शन म्हणण्यापेक्षा सुद्धा तो त्यांचं कृपादृष्टी आहे, पण ती परिपूर्ण नाही, आत्मबोधाची नाही. हे त्यांनी वरवंडिले जयाची या अनुज्ञा का, फलद्रूप होतात वरवंडिले, हे फलद्रूप होतं, उपासनेचं फळ मिळतं. आता सद्गुरु कृपेमुळे त्यांच्या हे सर्व फलद्रूप होतं असं सांगितलंय. की आता कितीही उपासना केली, कितीही त्याचा ध्यास घेतला, तरी सुद्धा ती उपासना फलद्रूप होत नाही, जोपर्यंत सद्गुरु कृपा कटाक्ष होत नाही. आमच्याकडे सामर्थ्य आहे, आमच्याकडे सगळी सामग्री आहे, आमच्याकडे निर्भयता निर्माण झाली आहे, आमच्याकडे अनुकूलता आहे, आमच्याकडे शरीर सामर्थ्य आहे, मनाची धारणा आहे, विचार विवेक करण्याची बुद्धी आहे, पण सद्गुरूंची कृपा नाही तर काहीही होत नाही. त्यावेळेला आम्ही म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर, म्हणतो की नाही? केले बाबा एवढे प्रयत्न, आता शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. मग हे जे आहे ना, प्रयत्नांती परमेश्वर, ती सद्गुरु कृपा ती व्हावी लागते. आता नंदानी गोकुळातून मायेला नेली, मगाशीच उदाहरण दिलं, आणि परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णाला गोकुळात आणून ठेवलं. आता गोकुळातून माया गेली, आपण असा हिशोब करूया की गोकुळातून माया गेली, मग काय गोकुळातले सगळे ब्रह्मज्ञानी झाले का? नाही झाले. तृणपाषाण तेही देव जाणावे असं वगैरे वर्णन केलंय तिथलं, पण म्हणून त्यांना सगळ्यांना ब्रह्मज्ञान झालंय असं नाहीये, ते ब्रह्मज्ञानी झाले असं नाहीये. कारण नामकरण विधी ज्या वेळेला चाललेला होता भगवान श्रीकृष्णाचा, त्यावेळेला गर्गाचार्य जे होते ते आलेले होते, आणि गोपी ज्या होत्या त्या खरं म्हणजे पाळण्याच्या भोवती बसलेल्याच होत्या, आणि ते परब्रह्म पाळण्यामध्ये होतं. आता या भगवंतावर पाळण्याच्या भोवती ज्या बसलेल्या गोपी होत्या, त्या जीवापाड प्रेम करत होत्या. जीवापाड. गोपींसारखी भक्ती नाही असं नारद भक्ती सूत्रा मध्ये म्हटलेलं आहे. यथा व्रज गोपिका नाम असं म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे सगळं असताना सुद्धा त्या सगळ्या गोपी गर्गाचार्यांना विचारतात, ब्रह्म म्हणजे काय हो, ते कसं असतं हो, असं ते विचारतात. म्हणजे त्या प्रसंगाचं जर वर्णन बघितलं तर वल्लभाचार्य त्यांना म्हणतात, त्या ब्रह्मज्ञानी होत्या, म्हणजे त्यांना त्या ब्रह्मज्ञानापर्यंत आलेल्या होत्या, पण गुरुकृपा झालेली नव्हती. माया गोकुळ सोडून गेली, परब्रह्म तिथे आलं म्हणजे सगळे ब्रह्मज्ञानी झाले असं होत नाही. ते सगळे तिथपर्यंत पोहोचले, जे मी मगाशी सांगितलं की सामर्थ्य आहे, सामग्री आहे, निर्भयता आहे, या सगळ्या गोष्टींपर्यंत कदाचित पोहोचले असतील. ह्या गोपिका सुद्धा तिथपर्यंत पोहोचल्या होत्या, पण जेव्हा त्यांनी कृष्णाशी एकरूपत्व साधलं, ते कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला, रासक्रीडेच्या वेळेला, तेव्हा त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. तोपर्यंत त्या पूर्ण त्याच्यात बुडालेल्या होत्या, हे नक्कीच आहे. अहो, देवांना सुद्धा ब्रह्मज्ञान होण्यासाठी मानवाचा अवतार घ्यावा लागतो, कारण हेच तर द्वार आहे ना, मानव देह हे द्वार आहे. त्यामुळे श्रीराम हे तर प्रत्यक्ष परब्रह्म होते, पण त्यांना सुद्धा वशिष्ठ ऋषींपर्यंत यावं लागलं देह धारण करून. का?
त्यांनी तीर्थाटन केलं, सगळं केलं. खरं तर श्रीराम हे परब्रह्म स्वरूप आहेत हे वशिष्ठ सुद्धा जाणत होते. पण तरी सुद्धा ही सगळी मोहमाया आहे, या समाधीचा आनंद घेऊन त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय असं श्रीरामांना सुद्धा वाटायला लागलं. आणि त्यांनी जेवण खाण राज उपभोग सगळं वैभव नकोसं झालं. आणि हे विचार श्रीरामांच्या मनात यायला लागल्यानंतर मग रावण संहार, रावण वध किंवा राक्षसांचा संहार हे कोण करणार, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा वशिष्ठ ऋषींनी त्यांना जो उपदेश केला तो योग वासिष्ठ, त्याच्यामध्ये सहज समाधीचं वर्णन आहे. असो, तर सांगण्याचं तात्पर्य असं की ही सद्गुरु कृपा, तिथे गुरु करावाच लागतो. भगवान श्रीकृष्णाने गुरु केलेले आहे, तर गुरुपौर्णिमा जवळ आलेलीच आहे, तर त्यामुळे हे सद्गुरु महत्वाचे आहेत. या दृष्टिकोनातनं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली हे सगळं सांगतायत. पुढे ते असं म्हणतात 18व्या ओवीमध्ये, जयाचा दिठीवा वसंतू, जयाचा दिठीवा वसंतू, जव न रिघे निगम वना आतू, तव आपुलिया फळी हातू न घेपती ही. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी गोपींचं उदाहरण पाहिलं होतं की प्रत्येक गोपीची चित्तवृत्ती ही भगवंत स्पर्शाने, भगवंताच्या विचाराने पवित्र झालेली होती. मग ते दूध काढणं असो, दळण करणं असो, घरकाम करणं असो, मंथन, लोणी मंथन करणं असो, हे सगळं जे काही होतं ते करताना त्या स्वला विसरत होत्या. हे सगळं त्यांचं होतं. हे ज्ञान परब्रह्माचं होण्यापूर्वीची स्थिती आहे. ही सद्गुरु कृपा झाल्यानंतर ते परिपूर्ण येतं असं जे सांगितलं जातं. त्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही वेद उपनिषदांची बाग आहे. आणि या वेद उपनिषदांमध्ये ह्या परब्रह्म प्राप्तीबद्दल अनंत गोष्टी सांगितलेल्या आहेत. निगम म्हणजे वेद, आणि वेदांमध्ये उपासनेचे खूप मार्ग सांगितलेले आहेत, अनंत मार्ग सांगितलेले आहेत. होम, यज्ञ, यागादी सर्व वर्णन केलेलं आहे. आणि तिथपासून ते सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म वगैरे इथपर्यंत त्यांनी अगदी 4 महावाक्यांचं विवरण केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे तो मार्गक्रम सांगितलेला आहे. हे जे सगळं आहे, ह्या वेगवेगळ्या ज्या उपासना सांगितलेल्या आहेत ते निगम वना आतू, त्या निगम वन त्यांनी म्हटलेलं आहे त्याला. आता ही वेदरूपी उपनिषद रूपी जी बाग आहे त्यात परब्रह्म प्राप्तीची फलप्राप्ती होते. त्या बागेमध्ये तेवढ्या उपासना सगळ्या केल्यानंतर मग आपोआपच सद्गुरु कृपा होते, म्हणजे ते फल प्राप्त होतं. वेद उपनिषद या शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या मुमुक्षूच्या हृदयामध्ये आत्मतत्व असतंच, पण ते सद्गुरु कृपेचा वसंत आला की मग त्याला फलप्राप्ती होते. हा खरा मुद्दा त्यांना जो पहिला आहे तोच पुन्हा सांगायचे आहे. जसं आपण नामदेवांचं उदाहरण बघितलं तर नामदेवांच्या बाबतीत गोरोबा सगळे ते थापटी घेतात आणि थापटून बघतात आणि मग म्हणतात की याच्यात मध्ये काही खरं नाही, हे मडकं रिकामच आहे, असं ती मुक्ताबाई म्हणते त्यांना. हे नाम्याचं जे मडकं आहे म्हणजे डोकं जे आहे ते पूर्णपणे रिकाम आहे. आता सगळं झाल्यानंतर ही थापटी खाल्ल्यानंतर मग ते पांडुरंगाकडे गेलेले आहेत. कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांना पांडुरंग पांडुरंग ते म्हणतच होते. त्याच्याशी खरं म्हणजे एकरूपच झालेले होते मनाने, पण मन होतच ना, त्याचं उन्मन व्हावं लागतं ना. तर त्यामुळे हे सगळं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान नाहीये, हे भ्रामक आहे. खऱ्या ज्ञानासाठी तुला सद्गुरूकडेच जावं लागेल. हे ते जे आहे हे भगवंतानी पण त्याला सांगितलं. आणि माझं खरं स्वरूप जे आहे ना ते तुला सद्गुरूंकडनं कळेल, हे नामदेवांना सांगितलं. आणि मग खरं म्हणजे नामदेव जे आहेत ते मुक्ताबाईंकडे गेले होते आणि मग मुक्ताबाईंनी तिथे त्यांना शहाणपण दिलं की असं करून चालत नाही, तू किती उपासना केली तरी मडकं तुझं रिकामच आहे, हे शहाणपण दिलं आणि विसोबा खेचरांकडे पाठवलं. बरं, विसोबा खेचरांकडे पाठवलं तर त्यांचं तरी काय, ते शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून बसलेले होते. ते बघितल्यावर साहजिकच नाम्याला वाटणार ना, द्वैतात राहणारा होता तो, अजून पूर्णावस्था प्राप्त झालेली नव्हती.
असं कधी कोणी शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून का बसतं? त्यांनी सांगितलं उचल बाबा, तुला पाहिजे तिथे ठेव. पण जिथे जिथे ते पाय ठेवतील तिथे तिथे खाली पिंडी निर्माण व्हायची. कारण ते त्या परब्रह्माशी एकरूपच झालेले होते. रीता ठाव या रामविण नाही. म्हणजे हा राम जो आहे किंवा ते परब्रह्म जे आहे ते सर्वत्र भरलेलं आहे. अरे तू इकडे पाय ठेव, तिकडे पाय ठेव, काही फरक पडत नाहीये. तो खाली वर मागे पुढे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश आहेच आहे ना. हे दर्शन त्याला त्यातनं मिळालं. आणि हे दर्शन मिळाल्यानंतर त्यांना सद्गुरु केलं. साधुबोध झाला नुरोनिया ठेला. मग हा जो साधू बोध होतो तेव्हा जे फलप्राप्ती होते, ही फलप्राप्ती झाल्यानंतर काहीच राहत नाही. हा तिथे आहे. आपण बघितलं होतं साधुबोध झाला त्यावेळेच जे साधुबोध झाला नुरोनिया ठेला, हे जे बघितलं होतं की विवेकानंद उरलेच नव्हते. नरेंद्र राहिलाच नव्हता. म्हणजे तो शक्तीचा सेवक झाला होता. मग नरेंद्र नव्हता का? होता की तिथे होता ना, दिसत होता आम्हाला. पण तो स्वतः बघितलं तर तो नरेंद्र म्हणून होता का? नरेंद्र म्हणून नाही, विवेकानंद म्हणून नाही, काहीच नाही. तो फक्त शक्तीचा सेवक झाला होता. तो फक्त त्या शक्तीचं इन्स्ट्रुमेंट झालं होतं. आणि त्या इन्स्ट्रुमेंट मार्फत, त्या साधनामार्फत, त्या देहामार्फत सद्गुरु त्याच्याकडनं कार्य करून घेत होते. कारण सद्गुरु आणि सत्शिष्य एकरूप होतात, ते या पद्धतीने होतात, हे इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे वर्णन करत असताना पुढे ते म्हणतात, पुढे दृष्टीचे अलगे खोची की निवाडे मागे, ये वडेचा जैता निघे आपण पे. जैता म्हणजे विजय. हा पुढचा श्लोक आहे 19वा, तेवढा एक थोडक्यात घेऊन आपण थांबवूया. पुढे दृष्टीचे अलगे खोची की निवाडे मागे, ये वढेचा जैता निघे आपण पे जो. आता सद्गुरु सत्शिष्यांवरती कृपादृष्टी करतात, त्यांचं नजर होते, भेटी होते, असं जे काही अनेक शब्द वापरले जातात त्याच्यासाठी वर्णन करताना. कारण वर्णन करताना शेवटी शब्द घ्यावेच लागतात आमच्या सारख्यांसाठी, कारण शब्दाशिवाय आम्हाला कळणार नाही ना. शब्दे विण संवादू व्हायला बराच वेळ आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं शब्दामार्फतच सांगावं लागतं. आपल्या कृपादृष्टीच्या तलवारीने तो स्थूल देहाला टोचतो, खोची की निवटे मागे. हा स्थूल देह जो आहे आपला, जो सर्व वासनांनी भरलेला आहे, स्थूल आहे, जड देह आहे, त्याला खोचतो म्हणजे टोचतो. कशाने टोचतो? समजा आपण एखाद्या तलवारीने टोचतो. हे दृश्य स्वरूप, मायेचं स्वरूप अगदी अवाढव्य सैन्यासारखं आहे. पण हे सगळं करताना तो स्थूल देहाला टोचतो. कशाने टोचतो? दृष्टीने टोचतो. खरं तर कृपा दृष्टी म्हटलंय एकीकडे, आता म्हणतात दृष्टीने टोचतो. त्याच्या दृष्टीचं पातळ इतकं धारदार आहे की तो स्थूल देहाचा नाश करून टाकतो. म्हणजे हा स्थूल 4 देह आपल्याला माहिती आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. हा स्थूल देह जो आहे, जो जागृतीमध्ये व्यवहार करतो आणि तो जागृतीमध्ये व्यवहार करताना बाह्य दृश्याशी तादात्म्य पण पावतो, तो तिथे पूर्णपणे नष्ट होतो. म्हणून जे मगाशी मी सांगितलं की बाहेरच्या दृश्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. का होत नाही? आमच्यावर होतो कारण आमचा स्थूल देह आहे. पण त्या भक्ताचा, त्या सत्शिष्याचा हा स्थूल देह खोची की निवाडे मागे, निवटे मागे दोन्ही त्याच्यामध्ये आहे. तर हे जे निवटे मागे, हे जे खोचून त्या सूक्ष्म स्थूल देहाला सद्गुरु मारून टाकतो. दृष्टीचे पाते, हे इतकं पात धारदार आहे तलवारीसारखं की तो स्थूल देह ते पूर्णपणे नष्ट करतात. म्हणून त्या बाह्य गोष्टींशी याचा काही संबंधच राहत नाही. होणाऱ्या क्रिया घडतच राहतात. तो त्रिगुणांचा खेळ आहे, म्हणून तो नुसता त्याच्याकडे साक्षी रूपाने पाहतो आणि जे चाललंय ते चालू दे, कुत्ता जाने चमडी जाने, मला काय करायचंय, हा स्थूल देह आणि तो कुत्रा बघून घेईल काय खायचं काय नाही ते. ही जी भावना आहे ना, ती इथे आपल्याला लक्षात येते. आणि मग एकदा काय ह्या स्थूल देहाचा नाश तो करून टाकतो. पण ते केलं
तरी सुद्धा जैता न घे. आता ह्याच्यामध्ये त्या विजयाचं श्रेय सुद्धा तो आपल्याकडे घेत नाही. सद्गुरूही घेत नाही, शिष्यही घेत नाही खरं म्हणजे. पण या तीक्ष्ण घावानी, कृपादृष्टीने स्थूल देहाचा निराश होतो. कारण निराश होतो म्हटलंय बरं का, स्थूल देह मारून टाकतो म्हटलेलं नाहीये. कारण स्थूल देह हा साधन आहे, आता आपण बघितलं त्याप्रमाणे. आणि हे साधन आपल्याला आवश्यक आहे. तोच गेला तर आपण साधनच करू शकणार नाही. ज्ञानोत्तर भक्ती पण करायचीच आहे ना. मग ती जर करायची असेल तर साधन म्हणून देह आवश्यक आहे. पण तो देह असून नसल्यासारखा होतो. देही असूनी विदेही होतो. अशा पद्धतीने आता हे विषय जे सगळे आहेत ना, हे सगळे विषय असतात तसेच असतात. ते काही हे होत नाहीत, नाहीसे होत नाहीत. पण ते विषय माझ्याकरता नाहीत. ह्याचा तो निराश करतो. मागे ह्याचं उदाहरण दिलेलं आहे की मला उपास आहे, मला खिचडी तिथे ठेवलेली आहे, काय बुफे पार्टी आहे, पण उपास आहे आणि खिचडी तिथे ठेवली आहे आणि तिथे काहीतरी जिलबी वगैरे पण ठेवली. जिलबी आता आहे, पण ती माझ्यासाठी नाही. म्हणजे ती आहे पण माझ्यासाठी नाही, ही मनापासून असलेली भावना. उद्या खाईन परवा खाईन बांधून नेते असलं काही नाही. तर ती मनापासून जी भावना आहे, म्हणजे जिलबीचा तिथे मी निराश करते आणि मी खिचडीचं सेवन करते. ह्या जो प्रकार आहे ना, ते निराश करणे. बाहेरचं दृश्य आहे ते असणारच आहेत, विषय असणार आहेत ते असणारच आहेत. ते विषय मी वेगळ्या दिशेला फिरवते, त्याचंच रूप पाहायचं, त्याचंच गान करायचं. ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. अशा पद्धतीने आपोआपच आपल्या सूक्ष्म देह जो आहे तो सुद्धा हे विषय जे आहेत ते सर्व हळूहळू दूर करून टाकतो. त्या देहाचाही निराश होतो. ती बुद्धी, तो दृढ विचार आपण करतो, पण आपलं मनच मन राहत नाही. त्या सगळ्याचा निराश होतो आणि आपण त्यातनं बाहेर पडतो. हे जे आहे ते कृपा कटाक्षे होतं. आणि ते कृपा कटाक्षे करताना दृष्टीचं पात जे आहे ते धारदार स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा पूर्णपणे नाश करून टाकतो. कारण देहासह सगळ्याचा निराश होतो. देहाभिमान राहत नाही. अज्ञानाच्या 3 देहांचं तो निरसन करतो, स्थूल सूक्ष्म कारण. आणि शिष्याला महाकारण देहापर्यंत नेऊन सद्गुरु ठेवतो. हा एवढा मोठा विजय मिळवून देऊन सुद्धा त्याचं श्रेय तो आपल्याकडे घेत नाही. हे श्रेय सद्गुरु सुद्धा आपल्याकडे घेत नाही. मी होतो ना म्हणून तुला, आपल्यासारखे तर श्रेय घेऊन मोकळे झाले. मी सांगितलं ना म्हणून कळलं. कशाचं काय कळलं? काही नाही. तुलाच कळलं नाही. तू त्या लोकांना सांगतेस, जे सांगते ते शब्द रूपाने सांगते. त्यामुळे तो एक काही खरं नाहीये. पण हे सगळं जे आहे हे श्रेय त्यांनी आपल्याकडे घेतलेलं नाही. सद्गुरूंची कृपा दृष्टी आहे. पण श्रेय तेही घेत नाहीत आणि श्रेय शिष्यही घेत नाही. खरं म्हणजे की तोही म्हणतो तुमच्या कृपा दृष्टीने झाले आणि ते म्हणतात नाही नाही तुझ्या साधनेमुळे झाले. अशा पद्धतीने दोघंही त्या श्रेयापासनं, त्या कर्तृत्वापासनं दूर राहतात. करुणी अकर्ता अशा पद्धतीने राहतात. ते कर्तृत्व घेत नाहीत म्हणून भोक्तृत्व त्यांच्याकडे येत नाही. आणि हे 3 देहांचं निरसन होतं. मग हे 3 देहांचं निरसन होतं, हे सद्गुरू जे असतात ते श्रेय आपल्याकडे घेत नाहीत. मग तो कसा असतो याचं वर्णन आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.